नमस्कार. रिद्धी व्हॉइस स्टोरीमध्ये आपले स्वागत आहे. तिच्या मनातील भाव भाग 2. तिने मान वर करून पाहिली. आय विल ट्राय सर. ओके, थोडा ब्रेक घ्या, मग सुचे असे म्हणत त्याने ऑफिस बॉयला 2 कॉफी आणायला सांगितलं. ती थांबली. तो तिच्या शेजारीच खुर्चीवर बसला. तिला खरंच कॉफीची गरज होती. कॉफी आली. मग मिस प्रांजल, घरी कोण कोण असतं तुमच्या? त्याने विचारली. आई, बाबा आणि मी एकुलती एक, ती म्हणाली. ऑफिसला कशा येता आपण? सर, बसने येते. सो पहिल्या दिवशी लेट झालं. बस मध्येच बंद पडली होती. कॉफी संपली तशी ती बोलली, सर जस्ट अ मिनिट. आय गॉट इट म्हणत ती काही लिहायला लागली. शशांक तिच्याकडे पाहतच राहिला. एकदम निरागस दिसत होती ती. तो गालातल्या गालात हसत होता. तिचे लिहून झाले. तिने तो पेपर त्याला दिला. सर, हे वाचा. तिला कॉफीची ॲड लिहायची होती. कॉफी पीत पीत तिला ते सुचलं. तो वाचू लागला मोठ्याने. निसटून गेले कडू गोड क्षण, निसटून गेले कडू गोड क्षण, तुझ्या माझ्यातले काही. निसटून गेले कडू गोड क्षण, तुझ्या माझ्यातले काही. असं सांगावेसे वाटते मला, त्या आठवणी, कॉफी आणि बरंच काही. वा, इट्स ऑसम. तू हसतच म्हणाला. खूप छान प्रांजळ, इट्स वर्क. तीही हसली आणि तो तिच्या खळीकडे पाहत राहिला. तिच्या $मिलियन्स स्माईलमध्ये गुंतत चालला होता. ऑफिस, शशांक, प्रांजळ सगळं रोजचं रुटीन चालू होतं. शशांक थोड्या थोड्या गोष्टीवरून भडकायचा, परत प्रांजलला सॉरी म्हणायचा. असं काहीसं चालू होतं. तरीही कुठेतरी प्रांजलला शशांक आवडू लागला होता. त्याच्या डोळ्यात प्रांजलबद्दल वाटणारं प्रेम दिसून यायचं, पण ते तो दाखवत नव्हता. प्रांजलला आज सकाळपासून बरे वाटत नव्हते. तिला ताप आला होता. सो ती ऑफिसला नाही गेली. तिने समीरला येत नसल्याचे कळवले होते. इकडे ऑफिसमध्ये शशांक प्रांजलची वाट पाहत होता. खूप वेळ झाला, अजून कशी ती आली नाही याची त्याला कोडच पडले होते. तिची काळजीही वाटत होती आणि तिचा खूप राग सुद्धा येत होता. तो खूप बेचैन झाला होता. दुपारनंतर त्याने तिला कॉल केला, बट नो रिस्पॉन्स. त्याने खूप वेळा ट्राय केला, पण कोणीही तो रिसीव्ह करत नव्हता. त्यामुळे तो जास्तच चिडला होता. संध्याकाळी समीर ऑफिसमध्ये आला. शशांकचे डोळे मिटून बसला होता. त्याला असे पाहून समीरने विचारले, शशांक, काय झाले? तसं शशांकने समीरकडे पाहिले आणि म्हणाला, या मुली स्वतःला काय समजतात समीर? साधा कॉमन सेन्स नसतो यांना. कामाची, कोणाच्या वेळेची यांना कदरच नसते. म्हणून अरे, साधा एक फोन नाही करता येत. असं खूप काही शशांक बोलत सुटला. सगळा प्रांजळवरचा राग यातून बाहेर पडत होता. समीरने त्याला शांत केले. म्हणाला, शशांक, इतका का हायपर होतोयस? प्रांजलची काळजी वाटते का तुला? आज ती ऑफिसला नाही आली सो तुला बेचैन होते का? का तिचा इतका विचार करतोयस? समीर, मला काहीही तिची काळजी वगैरे नाही वाटत, पण असे न सांगता कामावर गैरहजर राहणे हे शोभते का तिला? चिल शशांक, काहीतरी प्रॉब्लेम असेल तिला, म्हणून ती आली नसेल. समीर मुद्दामून असे बोलून त्याच्या मनातलं काढून घेत होता. अरे, मग तसे कळवता येत नाही का तिला? तिने मला सांगितले होते. सॉरी, पण मी तुला सांगायला विसरलो शशांक. काय प्रॉब्लेम आहे समीर? अरे, तिला ताप आला आहे, आजारी आहे. हो. समीर, अरे सकाळी सांगायचे ना मला. का? कशासाठी सांगू तुला? अरे, मी मग इतका गैरसमज करून घेतला नसता ना तिच्याबद्दल, आणि वाटेल तसे बोललो पण नसतो. असू दे शशांक, नाहीतरी तुला कुणाच्या फिलिंगशी काय देणं घेणं ना? सगळ्याच मुली सारख्याच. तो असे मुद्दाम बोलत होता कारण त्याने ओळखले होते प्रांजल आणि शशांक एकमेकांच्या प्रेमात पडले होते, पण दोघेही ते स्वीकारायला तयार नव्हते. समीर, तसे काही नाही. मी इतकाही भावनाहीन नाही. हो, म्हणजे तू प्रांजलच्या प्रेमात पडला आहेस आणि तुलाही ती आवडते, हो ना? नाही समीर, जस्ट ह्युमन बिंग. आय केअर फॉर हर. शशांक, तू कितीही लपव, पण तुझे डोळे खरे बोलतात. दॅट यू लव्ह प्रांजल. नो, नेव्हर. समीर, आय कांट. शशांक, काही झालं तरी तू फॅक्ट नाही बदलू शकत. ज्यावर शशांक काहीच बोलला नाही. डोळे मिटून शांत बसला. त्यालाच समजत नव्हते का त्याचे मन प्रांजलकडे इतकं ओढ घेत होतं. कॉलेजमध्ये रिचासोबत त्याचं अफेअर होतं. मनापासून त्याने रिचावर प्रेम केलं होतं. तिला सर्वस्व मानलं, पण रिचाने त्याच्या मनाचा विचार न करता त्याच्या भावनांशी खेळली. तिला पैसा, स्टेटस, लक्झरी यातच आयुष्य घालवायचं होतं.
त्यावेळी शशांक आज इतका स्टँड नव्हता. सो त्याच्या निस्वार्थी प्रेमाला झिडकारून ती निखिल सोबत फॉरेनला निघून गेली. तिला प्रेमापेक्षा पैसा महत्वाचा होता. पण शशांक खूप खचून गेला होता. प्रेमावरचा, मुलींवरचा त्याचा विश्वास उडून गेला होता. फक्त पैशासाठीच मुली प्रेम करतात असं त्याचं मत झालं होतं. म्हणूनच तो असा रूढ कठोर वागायचा. पण प्रांजलबाबत त्याला समजत नव्हतं. तो तिला ओरडायचा, बोलायचा, पण पुन्हा सॉरीही म्हणायचा. तिची काळजी घ्यायचा. हे प्रेमच होतं, पण ते तू स्वीकारत नव्हता. इतकंच. 2 दिवसांनी प्रांजल ऑफिसला आली. तिला बघून शशांक खूप खुश झाला. तिच्या तब्येतीची त्याने चौकशी केली. ऑफिस सुटल्यावर प्रांजल तिचे टेबल आवरून निघत होती. शशांक तिच्या जवळ आला आणि म्हणाला, प्रांजल, मी सोडतो तुला आज घरी, जर तुझी इच्छा असेल तर. नको सर, मी जाईन बसने. थँक्यू प्रांजल, तू माझ्यासोबत आलीस तर मला बरं वाटेल. बाकी ॲज यू विश. ओके सर. चला म्हणत ती त्याच्या मागे निघाली. पार्किंगमधून त्याने कार बाहेर काढली. ती त्याच्या बाजूच्या सीटवर बसली. त्याने तिला पत्ता विचारला आणि गाणी लावण्यासाठी स्वतःचा मोबाईल टेप रेकॉर्डला जोडला. दिल है की मानता नहीं, मुश्किल बड़ी है, रस्में बहुत. दिल है की मानता नहीं, मुश्किल बड़ी है, रस्में बहुत, ये जानता ही नहीं. हे गाणं लागलं. प्रांजलला आश्चर्य वाटलं की ह्या खडूसकडे अशी गाणी पण आहेत. मग ऑफिसमध्ये असा रूढ का वागतो? तिच्याकडे एक नजर पाहत शशांक म्हणाला, प्रांजल, तुझ्या मनात काय चाललंय हे मी ओळखलं आहे. हो, मला गाणी खूप आवडतात. तुला आवडतात का? हो सर, मला सुद्धा. अजून एक मी जरी असा कठोर, रागीट वाटत असलो तरी गाणी मात्र रोमॅन्टिक, शांत अशीच ऐकतो. ती त्याच्याकडे पाहून हसली. शशांकने लेमन कलरचा शर्ट आणि ब्ल्यू जीन्स घातली होती. तो खूप हँडसम दिसत होता. पुन्हा पुन्हा प्रांजलची नजर त्याच्याकडे जात होती आणि ती त्याच्याकडे चोरून पाहते हे शशांकने कधीच ओळखले होते. तो म्हणाला, प्रांजल, माझे ऑफिस तिथे काम तुला आवडते का? हो सर, खूपच. आणि समीरने आधी मला सगळ्या गोष्टी कल्पना दिली होती. ओके, आपण कॉफी घेऊयात का? हो सर, चालेल. तसेही तिला त्याच्यासोबत अजून थोडा वेळ घालवायला मिळणार असेल तर तिलाही ते हवेच होते. तिला शशांक मनापासून आवडत होता. हा थोडा रागीट होता, पण तिला ते मान्य होतं. त्याचा हा स्वभाव त्याच्या पर्सनॅलिटीला अजून दमदार बनवत होता. ते एका कॉफी शॉपमध्ये गेले. शशांकने तिला विचारले, प्रांजल, तू काही खाणार आहेस का? नको सर, फक्त कॉफी. त्याने 2 कॉफी ऑर्डर केली. पिंक कलरचा टॉप आणि जीन्समध्ये ती छान दिसत होती. त्यात तिचा चेहरा कायम हसरा. शशांक तिच्याकडे पाहतच होता. तिचे ते $मिलियन्स स्माईल त्याला तिच्यात गुंतून ठेवत होते. इकडे प्रांजल मात्र स्वतःपेक्षा जास्त शशांकवर जीव लावून बसली होती. शशांकबद्दलचे प्रेम, तिच्या भावना सगळं तिने तिच्या डायरीमध्ये लिहून ठेवलं होतं. तिला दोघांमधला हा दुरावा आता सहन होत नव्हता. ती एका संधीची वाट पाहत होती. मग ती त्याला स्वतः प्रपोज करणार होती. तिलाही त्याच्या डोळ्यात तिच्याबद्दलचे प्रेम दिसत होते. सो शी वॉज क्वाईट एक्साइटेड. तिला खात्री होती की शशांकच्या मनातही तेच असेल. खरंच शशांकच्या मनात तेच असेल हे जाणून घेण्यासाठी कथेतील पुढील भाग नक्की पहा. क्रमश.